मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना सोमवारी एकत्र गटनोंदणी करणार। दोन्ही पक्षांचे नगरसेवक मुंबई महापालिकेत जमणार। त्यानंतर मुंबई गटनोंदणी करता एकत्र कोकण भवनला जाणार। महापौर पदावरून पुन्हा एकदा मीरा भाईंदरचं राजकारण तापणार। भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांच्याकडून नामनिर्देशन अर्ज दाखल, तर मराठी महापौर देण्याची मराठी एकीकरण समितीने केली होती मागणी। वसई विरार महापालिका महापौर निवडणुकीआधी मोठ्या राजकीय धमाक्याची शक्यता। भाजपच्या 23 नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जातील शपथपत्रांवर सह्या नसल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची चिन्ह। ॲडव्होकेट प्रवीण पाटलांची कोर्टामध्ये याचिका। तरडगावामध्ये आमदार रोहित पवारांनी अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांची घेतली भेट। जाधव परिवाराच्या पाठीशी पवार कुटुंब ठामपणे उभं, रोहित पवारांकडून कुटुंबियांना धीर। अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातील हस्त बेहस्त महालाजवळ अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्याकरता शोकसभेचं आयोजन। या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा। गडचिरोलीतील जिल्हा कारागृहाची जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून पाहणी। कारागृहाची सुरक्षा व्यवस्था, दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची स्थिती याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्याची माहिती। वाशिमच्या सोनल प्रकल्पातील पाणी साठ्यामध्ये 40% घट। या प्रकल्पातून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। 2 दिवसात सोन्याच्या दरामध्ये 20,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 1 लाख रुपयांची घसरण। सोनं 1,60,000वर, चांदी 3,03,000 रुपयांवर, 3 लाख रुपयांवर। घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे धाबे मात्र धनाडलेले। जम्मू काश्मीरच्या जोजिला पासमध्ये हिमालयीन लाल कोल्ह्याचं दर्शन। लाल कोल्हा दिसल्यामुळे या परिसरातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवनाचं महत्त्व अधोरेखित। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5वा आणि T20 शेवटचा सामना आज। 5 सामन्यांच्या T20 मालिकेत भारत 3-1 ने आघाडीवर। तिरुवनंतपुरम इथे सायंकाळी 7 वाजता सामना होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।